आज मी तुम्हाला टॅक्सी नंबरची गोष्ट सांगणार आहे. तुम्ही म्हणाल टॅक्सी नंबर, त्याच्यात काय असतं एवढं विशेष? सगळ्या टॅक्स्यांना नंबर असतात, सगळ्या वाहनांना नंबर असतात, सगळीकडे नंबर्स असतात. सकाळी उठल्यावर फोन बघतो, घड्याळ बघतो, कॅलेंडर बघतो, वह्या पुस्तकं, आजूबाजूला अनेक ठिकाणी हे नंबर्स असतात. आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे नंबर म्हणजे आपली एक गरज असते, आपली एक सोय असते, बरोबर ना? आणि तेही खरंच की आपल्याला गरज असते म्हणून आपण हे नंबर्स वापरतो. पण रामानुजनसारखे जे थोर गणितज्ञ होऊन गेले, त्यांना प्रत्येक नंबरमध्ये काहीतरी विशेष दिसायचं आणि म्हणूनच ते थोर गणितज्ञ होते. त्याचं झालं असं, रामानुजन एकदा खूप आजारी होते आणि ते लंडनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना भेटायला त्यांचे एक सहकारी मित्र ब्रिटिश गणितज्ञ हार्डी गेले होते. हार्डी त्यांना भेटायला गेले आणि ते सहज म्हणाले की मी आत्ता ज्या टॅक्सीतनं आलो त्याचा नंबर जरा बोरिंग होता, काही विशेष नाही त्या नंबरमध्ये. तो नंबर होता 1729. आणि रामानुजन यांनी लगेच उत्तर दिलं की नाही, हा बोरिंग नंबर नाही आहे. बघा ना, 10चा घन अधिक 9चा घन बरोबर 1729 आणि 12चा घन अधिक 1चा घन बरोबर 1729. आणि अजून एक गंमत म्हणजे अशा प्रकारे दोन घनांची बेरीज करून जो नंबर मिळतो त्याच्यात हा 1729 हा सगळ्यात अशा स्वरूपात बेरीज मांडणाऱ्या नंबर्समध्ये तो 1729 हा नंबर सगळ्यात लहान नंबर आहे की नाही गंमत? हार्डींना विशेष कौतुक वाटलं की रामानुजन एवढ्या आजारी असताना सुद्धा त्यांना हे इतकं पटापट सुचतंय. आणि तेव्हापासनं ही गोष्ट टॅक्सी नंबर म्हणून प्रसिद्ध झाली आणि ह्या नंबरला हार्डी रामानुजन नंबर असं म्हणण्यात येतं. आहे ना गंमत? तुम्हीही अशा गमती जमती शोधा, मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि आता ह्याच्या पुढे वेगवेगळ्या नंबर्समध्ये, गणितामध्ये, आकड्यांमध्ये गंमत मिळते का शोधायला शिका, पॅटर्न दिसतात का बघायला शिका. गणिताचा अभ्यास केवळ मार्कांपुरता मर्यादित न राहता त्याच्यातही खूप गंमत, कोडी, वेगवेगळे नंबर्स, खूप मजा असू शकते. तर तुम्ही आजपासून अशी मजा घ्यायला शिका. थँक्यू. बाय बाय.